28 जानेवारी 2026 आपल्या सर्वांसाठी एक काळा दिवस. त्या दिवशी मला तर अजूनही विश्वास होत नाही. मला कधीतरी वाटतं की दादा दौऱ्यावरून परत येतो, कधीतरी वाटतं दादाचा फोन येईल, पण तुम्हा सर्वांना भेटून दादा तुमच्या सर्वांमध्ये मला दिसतं. मला काय पत्रकारांनी विचारलं की तुम्ही पत्रकार परिषद घेणार होता, त्याच्या संदर्भात काय झालं. मला तुम्हाला सांगायचं का, तुम्ही माझ्या कुटुंब आहे. CIDने माझं रक्त घेतलं, DNA चेक करायला. CID अधिकाऱ्यांसाठी बरोबर मी कायम संवाद साधला. ज्या दिवशी दुर्घटना झाली मी आपल्या DYSPला सांगितलं काहीही करून, सचिन पवार येते, सचिन पवारला मी सांगत होतो काहीही करून मला ते ब्लॅक बॉक्स दोन्ही पाहिजे. दोन्ही ब्लॅक बॉक्स मिळाले, दोन्ही ब्लॅक बॉक्सचे फोटो आपल्याकडे, पण कारवाई होऊ द्या, अहवाल येऊ द्या, पण नंतर एकदा पूर्ण बाहेर आल्यावरती आपण बोलू. त्यांना मी बोललो माझे काय मुद्दे होते ते होतात आणि स्वतःनीच सांगितले, तर मी परत जाऊन तेच बोलायचं का. तर आपण पुढे गेलो, आपण नवीन मुद्दे मांडायला पाहिजे, खरे मुद्दे मांडायला पाहिजे. आता अपघात का घातपात मला माहिती नाही. ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितला त्यांच्या सगळ्यांच्या मनात शंका आहे, प्लेन असं होऊ शकत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यात मी पण तो एक व्हिडिओ टाकला रोहित सिंगचा, विमानात झोपलेला. तिथं पण मी लिहिलं की यांच्यावरती अटक करा, जोपर्यंत कुठली कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना अटक करू द्या. तुम्हाला माहिती आहे, जर एक बिल्डिंग पडली, नाहीतर बिल्डिंग मधला स्लॅब पडला, ते तिथल्या कामगारांना नाहीतर इंजिनियर नाही उचलत, डायरेक्ट मालकांना उचलतात. कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये नाहीतर कुठेतरी आग लागली, तर आता गोव्यात काहीतरी झालं, ते 2 मालकांना लंडनवरनं उचलून आणलं पोलिसांनी. जी जय पवारांची मागणी आहे तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. तपास शीघ्र गतीने व्हावा. ज्या ज्या शंका तपासाच्या बाबतीमध्ये उपस्थित केलेल्या आहे त्याचाही समावेश तपासाच्या याच्यामध्ये अंतर्भूत करावा. कुणी अनेक लोकप्रतिनिधी या बाबतीमध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या. या साऱ्यांच्या शंकेसह तपास पूर्णपणाने केला जावा. तो लवकरात लवकर अंतिम अहवाल यावा. तो राज्याच्या जनतेपुढे आणि देशाच्या जनतेपुढे सुद्धा यावा. ज्या वेळेला मी संसदेमध्ये जातो त्यावेळेला दादांच्या या अकाली दुर्दैवी निधनाची खूप मोठ्या प्रमाणावरती एक हळ देशपातळीवरच्या वेगवेगळ्या राज्यातल्या खासदारांनी सुद्धा व्यक्त केलेलं आहे. देशाला सुद्धा कळलं पाहिजे की दादांचा अपघात नेमका कशामधून झाला. धन्यवाद. जय पवार यांनी असं विधान केलेलं आहे की प्रत्येक जे प्रकरण महाराष्ट्रात राष्ट्रवादी नेत्यांची नावं येतात. अशोक खरात प्रकरणात शेवटी जय पवार एक तरुण नेते आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्याचं युवा नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना प्रकट करणं हे योग्य आहे. त्या ज्या भावना ज्या पद्धतीने ते मांडतायत ते पक्षाच्यासाठी, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी, पक्षाच्या संघटनेसाठी अतिशय योग्य आहे. धन्यवाद.